नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन स्टार्ट केलेल्या होत्या. तर त्याच्यातलाच पुढचा पार्ट कंटिन्यू करताना जो थर्ड पार्ट आहे याच्यात आपण बघणार आहेत. दॅट इज द ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट अलॉंग विथ द कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजेच अल्डिहाइड कीटोन. तर ग्रिग्नार्ड रिएजंट्स म्हणजे काय? द ग्रिग्नार्ड रिएजंट हॅज द जनरल फॉर्म्युला RMgX is the general formula of Grignard reagent, where the magnesium is the metal, so metal bears the positive charge. जर metal positive आहे, so therefore nearly the alkyl group bears the negative charge. So this is the generally the positive and negative charges on the Grignard reagent. Metal having positive charge and carbon has a negative charge, कारण metal पेक्षा कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इथे जास्त आहे. So this addition is takes place along with the carbonyl compound. Now carbonyl compound म्हणजे तुम्ही इथं अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, is react with the Grignard reagent RMgX in presence of dry ether. ही रिएक्शन ड्राय इथर म्हणजे विदाउट वॉटर ही रिएक्शन होत असते. सो नाव जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, देर इज अ डेल्टा निगेटिव्ह अँड दिस इज अ डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन अँड ऑक्सिजन, here the oxygen has a greater electronegativity as compared to the carbon, म्हणजे carbon has a delta positive charge, oxygen has a delta negative charge. आणि by rule negative attacks on the positive, so this alkyl group is attack on the carbon and this oxygen get the electron from the double bond. बघा, alkyl group हा negative part positive कडे जातोय, so this negative part is goes to this positive charge and now we have to be get the oxygen and now this oxygen कोण लागतोय? Mgx. सो देअरफॉर द OMgX आणि हा R जो आता ग्रुप आहे हा या कार्बनला लागेल आणि हा सिंगल बॉन्ड जसं तसा. आणि इन दिस वे वी गेट द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स या प्रकारे. अँड सेकंड रिॲक्शन, सेकंड स्टेप इज द हायड्रोलिसिस. H2O H+. H+ मीन्स ऍसिड, H2O म्हणजे वॉटर. ऍड केल्यानंतर काय होईल? देर इज अ ब्रेकिंग ऑफ दिस बॉन्ड. हिअर ऑक्सिजन गेट द H and magnesium get the OH. का बरं? मॅग्नेशियम मेटल आहे, पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पॉझिटिव्ह, OH निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इन दिस वे द बॉन्ड इज ब्रेक डाऊन. OH मध्ये याचे रूपांतर होईल and this OH is come with the Mgx and we get the formation of COH. Here R, this bond is same as it is, plus OH Mgx. And in this way there is a formation of alcoholic compound in this reaction. म्हणजे जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन करतो, द ग्रिग्नार्ड रिएजंट इज बेन रिएक्ट विथ द अल्डिहाइड ऑर कीटोन. या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन लावला, एक अल्किल ग्रुप लावला, अल्डिहाइड मिळेल. दोन्हीकडे अल्किल ग्रुप लावले तुम्हाला करस्पॉन्डिंग कीटोन मिळेल. सो वेन द अल्डिहाइड और ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्ट्स विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट गिव्स द कॉम्प्लेक्स and this complex when treated with the acidic hydrolysis gives the formation of corresponding alcohol molecule. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 3 प्रकारचे अल्कोहोल असतात. दॅट इज अ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्चरी अल्कोहोल. तर लक्षात घ्या, सपोज मी एक पहिला मॉलिक्यूल घेतोय C डबल बॉन्ड OH, सेकंड घेतोय दॅट इज R C डबल बॉन्ड OH आणि तिसरा घेतोय R C डबल बॉन्ड OR. हे 3 मॉलिक्यूल मी घेतले. या तिन्ही मॉलिक्यूल मध्ये जर आपण बघितलं, सो इन दिस 3 मॉलिक्यूल्स द फर्स्ट अँड सेकंड इज द अल्डिहाइड अँड थर्ड वन इज द कीटोन. पण या तिन्हींमध्ये काय फरक आहे की दॅट इज द फर्स्ट अल्डिहाइड इज कॉल्ड एज द फॉर्माल्डिहाइड. फक्त हायड्रोजन आहे दोन्ही साईडला कार्बोनिलला. याच्यामध्ये एक अल्किल आणि एक हायड्रोजन आणि सेकंड इज द बोथ आर द अल्किल ग्रुप. आता लक्षात घ्या, वेन इट रिएक्ट विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट, सपोज मी ही रिएक्शन केली CH3Mgi, second reaction C2H5 MgBr and third reaction PH MgCl. तीनही ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. अल्किल मॅग्नेशियम आयोडाइड, अल्किल मॅग्नेशियम आयोडाइड, फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड. आपण याप्रमाणे 3 मॉलिक्यूल घेतलेले. सो हिअर रिएक्शन होताना इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर and this is again reaction is takes place with the dry ether. There is a formation of complex. या complex form होताना reaction is same. CH3 has a minus charge, carbon has a positive charge, C2H5 has a minus charge and phenyl has a minus charge. Mg is positive, this Mg is positive, this Mg is positive.
So negative charge attacks on the carbon, oxygen gets electron, oxygen has a Mgi, जिथं आपण बघितलं होतं Mgx. तर इथं काय होईल की there is a CH3, this is the CH2, so this is the CH2, O, Mg, and now here this is the I, and this is the complex is formed, which is the on the hydrolysis HOH minus, this is plus. हायड्रोलिसिस केल्यानंतर ऑक्सिजन कडे हायड्रोजन जाईल आणि मॅग्नेशियम कडे OH मायनस जाईल, अँड वी गेट द फॉर्मेशन ऑफ CH3CH2OH. ज्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्या शेजारी एकच कार्बन आहे, सो वी गेट द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल इथेनॉल. सेकंड रिएक्शन बघा, याच्यामध्ये द निगेटिव्ह चार्ज इज अटॅक ऑन दिस कार्बन अँड ऑक्सिजन गेट्स इट्स इलेक्ट्रॉन अगेन. आता समजा या R च्या ऐवजी मी किंमत ठेवतो सपोज CH3, that is a acetaldehyde घेतला. So here this is the molecule acetaldehyde. Reaction झाल्यानंतर काय होईल, CH3 जसं तसा CH3, and now here this carbon has a C2H5. कार्बनला कोण लागतंय, C2H5. So here the C2H5 is attached with this carbon. Oxygen, this hydrogen remains same, and या ऑक्सिजनला लागतोय MgBr. का बरं, मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे काय की निगेटिव्ह गोज टू द पॉझिटिव्ह अँड दिस पॉझिटिव्ह इज गोज टू दिस निगेटिव्ह. MgBr पॉझिटिव्ह जो आहे या ऑक्सिजनला अटॅच होते, आणि याप्रमाणे आता काय होईल की अगेन द कॉम्प्लेक्स इज ब्रेकडाऊन, H ऑक्सिजनला, OH MgBr, अँड वी गेट द फॉर्मेशन ऑफ सेकंड H3O पॉझिटिव्ह. वॉटर हायड्रोलिसिस, हिअर द H प्लस और H2O, तुम्ही H2OH प्लस घ्या किंवा H3O पॉझिटिव्ह घ्या, ऑल इज द सेम. अँड मग काय होईल की वी गेट द फॉर्मेशन ऑफ CH3 CH C2H5 अँड दिस इज द OH. काय दिसतंय, ज्या कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याला शेजारी किती कार्बन आहेत, 2 आहेत. सो देअरफॉर वी कॅन से दॅट दिस इज द सेकंडरी अल्कोहोल इज फॉर्म. अँड सिमिलरली या रिॲक्शनची जर आपण रिॲक्शन केली तर या ठिकाणी मला मिळेल RCOH R, and here this pH is attached to this, and that is the formation of the tertiary alcohol. म्हणजे याचा अर्थ असा की जर फॉर्माल्डिहाइड घेतला तर फॉर्माल्डिहाइड तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल देतो, जर फॉर्माल्डिहाइड सोडून कोणताही अल्डिहाइड घेतला तर तुम्हाला तो सेकंडरी अल्कोहोल देतो, आणि कीटोन कोणताही घेतला तर तो तुम्हाला देतो टर्चरी अल्कोहोल. दॅट इज द ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट जर आपण रिएक्शन केली तर. आता ह्या ऍडिशन नंतर जी पुढची रिएक्शन आपल्याला बघायची आहे दॅट इज द ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन. अजूनपर्यंत आपण जे रिएक्शन बघत गेलो ते सर्व ऍडिशन रिएक्शन होते, पण याच्यानंतर जी रिएक्शन बघणार आहे दिस ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ द अमोनियम डेरिव्हेटिव्ह. अमोनियम डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे च्यापासून तयार केलेले, अमोनियापासून तयार केलेले म्हणजे अमोनियम डेरिव्हेटिव्ह, आणि याचा फॉर्म्युला आहे NH2 अँड Z. झेड म्हणजे काय, झेड म्हणजे कोणताही एक ग्रुप असू शकतो, आणि ह्या ग्रुप बरोबर जेव्हा आपण ही रिएक्शन करायला जाऊ तेव्हा ही रिएक्शन करताना आपल्याला अमोनियम डेरिव्हेटिव्ह बरोबर आपल्याला ऍडिशन आणि इलिमिनेशन रिएक्शन बघायला मिळते. आता ही रिएक्शन कशी होईल हे लक्षात घ्या. फर्स्ट कार्बोनिल कंपाऊंड, दिस इज द कार्बोनिल कंपाऊंड, इज रिएक्ट विथ द NH2Z. आता ह्याची फोड मी अशी करतो, NH2 इज रिटन इन द फॉर्म ऑफ HNHZ. NH2 आहे बघा, NH2 अँड दिस इज द Z रिमेन्स सेम. आता दिस H हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन हॅज अ निगेटिव्ह चार्ज, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ही याची नायट्रोजनची जास्त आहे, सो डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. आणि मग आपल्याला ज्याप्रमाणे आपण मागच्यापर्यंत बघत आलेलो आहे दॅट इज द negative part go to the carbon, positive part go to the oxygen, and we get the formation of the. आता बघा हा पार्ट इथं ऍड होतोय म्हणजे काय की हा हायड्रोजन इकडं NHZ या कार्बनला, and therefore we can say that this is the addition reaction. So therefore in this addition reaction this is the N, here Z, and this is the H, and the carbon has a OH याप्रमाणे. That is the formation of NH by means of the addition reaction. Addition reaction म्हणजे काय की मॉलिक्यूल तिथं ऍड झालेला आहे. सेकंड स्टेप मध्ये काय होईल की या नायट्रोजनचा H आणि या कार्बनचा OH म्हणजे हा बॉन्ड इकडे गेला, हा इकडे गेला, म्हणजे लॉस ऑफ H2O. आता H2O बाहेर निघतोय
म्हणजे ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आहे इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शन मध्ये एक फर्स्ट स्टेप इज द ऍडिशन, सेकंड स्टेप इज द इलिमिनेशन, म्हणून या रिॲक्शनला ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन म्हणतात. अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन. दिस कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, नायट्रोजनला अटॅच आहे झेड. अँड इन दिस वे देअर इज अ फॉर्मेशन ऑफ इमिन. म्हणजे जेव्हा आपण अमोनियम डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड किंवा कीटोन बरोबर करू तेव्हा ही रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला मिळतो फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग इमिन कॉम्प्लेक्स. आणि ह्या इमिनला जेव्हा सबस्टिट्यूशन असतं, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, हा झेड जेव्हा लागलेला असतो, देअरफॉर दिस इज द सबस्टिट्यूटेड इमिन असं म्हणतात. सबस्टिट्यूटेड म्हणजे इमिन म्हणजे काय, इमिन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, याला इमिन म्हणतात. आणि सबस्टिट्यूटेड इमिन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजनला कोणता तरी एखादा ग्रुप लागलेला आहे तर त्याला सबस्टिट्यूटेड इमिन म्हणतात, विच इज कॉल्ड ॲज द चीफ बेस. आता हा झेड म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. झेड म्हणजे काही असू शकतो. सपोज झेडची किंमत मी काय ठेवू शकतो, आर ठेवू शकतो. आर म्हणजे काय, दॅट इज द अल्किल ग्रुप. झेडच्या ठिकाणी अल्किल ग्रुप असू शकतो. तर समजा झेडच्या ठिकाणी जर अल्किल ग्रुप आहे, सो देअरफॉर सपोज कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि देअरफॉर NH2 अल्किल ग्रुप ठेवतोय CH3. तर हा काय झाला, दिस इज कॉल्ड ॲज द अमाइन. दिस इज द अमाइन. अँड नाव हिअर द रिॲक्शन -H2O काय मिळेल, हिअर दिस इज द कार्बन, याचे 2 हायड्रोजन आणि हे ऑक्सिजन. लक्षात ठेवा, हा 2 हायड्रोजन आणि हा एक ऑक्सिजन. सो डायरेक्टली रिॲक्शन करतो N. आणि आता झेड ग्रुप म्हणजे कोण इथं, CH3. सो देअरफॉर CH3 अँड देअर इज द फॉर्मेशन ऑफ इमिन. समजा मी झेडची किंमत जर OH घेतली, OH, तर मग काय होईल. सो देअरफॉर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन इज रिॲक्ट विथ द NH2 जसं तसा. आता झेडची किंमत काय घेतोय, OH. हिअर दिस इज द हायड्रॉक्झी, दिस इज द अमाइन. सो देअरफॉर दिस इज द हायड्रॉक्झी lamine. So therefore the hydroxylamine is react with this. परत सेम रिॲक्शन -H2O, हे 2 H हा एक ऑक्सिजन गेला. आणि नाव विथ द फॉर्मेशन ऑफ कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन जसं तसा, आणि नायट्रोजन अटॅच आहे OH. आणि हिअर इन दिस वे देयर इज द फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड विच इज कॉल्ड ॲज द ऑक्साईड. म्हणजे ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या टेस्ट जनरली का घेतल्या जात असतात. So these addition elimination reactions are generally used for the detection of carbon double bond oxygen. अल्डिहाइड किंवा कीटोन आहे हे डिटेक्ट करण्यासाठी या रिॲक्शन जनरली घेतल्या जात असतात. तर अशा प्रकारे तुम्ही जर पुस्तकात पाहिलं तर तिथं वेगवेगळे ग्रुप आहेत. मग इथं एक लक्षात घ्या, झेड इज इक्वल टू NH2 जर घेतला तर इथं काय तयार होईल, NH2 विच इज कॉल्ड ॲज द हायड्रॅझाईन, which is called as the hydrogen. NH2 ला दुसरा NH2 लागला, so therefore this is called as the hydrogen. झेडची किंमत जर मी घेतली that is a NHPH, फिनिल हायड्रोजाईन. म्हणजे कसं तयार होईल फिनिल हायड्रोजन, NH2 NH आणि त्याला मग PH. NHPH हा NH2 ला लागला, सो दिस इज कॉल्ड एज द फिनिल हायड्रोजन. तर याच्यातली एक फेमस रिॲक्शन मी डिस्कस करतोय, दॅट इज द 2,4-DNP. ही रिॲक्शन मोस्ट ऑफ JEE नीट सारख्या प्रकारच्या एक्झाम मध्ये जनरली यूज केली जात असते, विद्यार्थ्यांना कन्फ्युज केलं जात असतं 2,4-DNP ची रिॲक्शन. सर काय रिॲक्शन आहे बघा, मी अल्डिहाइड घेतोय CH3 CH डबल बॉन्ड O. दिस इज द अल्डिहाइड, दिस इज द acetaldehyde इज रिॲक्ट विथ द नाउ द 2,4-DNP NH2. आता झेडची किंमत बघा, इथं मी रिंग काढतोय, दिस इज द रिंग. याच्या 2 पोझिशन 1 2 NO2 आणि 4 पोझिशन NO2. दिस इज द 4, दिस इज 2. 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्रोजन हे याचं नाव आहे. 2,4 डायनायट्रो. सो डाय मीन्स D, नायट्रो दिस इज द NO2 आणि फिनिल हायड्रोजाईन हे याचं नाव आहे. So this is the 2,4 dinitrophenyl hydrogen in the NH2NH. In this way 2,4 dinitrophenyl hydrogen हा मॉलिक्यूल घेतला. याची रिॲक्शन करा, सेम प्रॉडक्ट मिळेल. NH2 मधून H2 गेला, इथून O. रिॲक्शन इकडचा पार्ट असतो तसा, आणि वी गेट द फॉर्मेशन ऑफ
CH3 CH आणि डबल बॉन्ड O इज कन्वर्टेड डबल बॉन्ड N. या N ला कोण लागलेला आहे? NH. NH ला लागलेली आहे रिंग. दिस इज द रिंग अँड हिस रिंग हॅज अ प्रेझन्स ऑफ NO2 ॲट सेकंड अँड फोर्थ पोझिशन. तर हा एक प्रकारचा कंपाऊंड मिळतो, कॉम्प्लेक्स मिळतो, अँड विच इज द कलर्ड कंपाऊंड, विच इज मे बी द येलो और विच इज मे बी द रेड कलरेशन. तर ह्या प्रकारचा कंपाऊंड. मग बघा, जर आपण अल्डिहाइड घेतला, कीटोन घेतला आणि ह्या अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्रोजन म्हणजे 2,4 DNP सोल्युशन जर ऍड करतोय सपोज, आणि तर हे ऍड केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? असं कंपाऊंड मिळेल. दिस कंपाऊंड इज रेड और येलो कलर. मग त्या सोल्युशनला जर रेड किंवा येलो कलर आला तर आपण काय म्हणू? अल्डिहाइड और कीटोन प्रेझेंट असं आपण म्हणू. जर कलर आला नाही तर आपण म्हणू अल्डिहाइड और कीटोन इज अब्सेंट. म्हणजे डिटेक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड जर आपल्याला करायचं असेल तर या रिएक्शन मोस्टली लॅबोरेटरीमध्येच यूज केल्या जातात. ओके, सो इन दिस वे दिस इज ऑल अबाउट द ऍडिशन रिएक्शन्स. याच्यानंतरचे जे रिएक्शन आपण बघू दॅट इज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. थँक्यू.